श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सर, आज हायवेचं निरीक्षण करताय, काय सांगाल? याच्यामध्ये जे फेटेला अपघात आहेत, तर आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे त्यांच्याकडून माननीय SP सरांना सूचना होत्या काही की नेहमी हा जे हायवे मोठे मोठे रस्ते झालेले आहेत, पॉवरफुल गाड्या झालेल्या आहेत, परंतु लोकांची जरी सुविधा झाली आणि वेळ जरी वाचला असला तरी अपघाताचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. तर त्याच्यात पुणे जिल्ह्यामध्ये अपघाताचं प्रमाण जास्त आहे. त्या अनुषंगानं माननीय SP सर संदीप सिंह गिल सरांनी आम्हाला आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असे ब्लॅक स्पॉट आम्हाला शोधासाठी लावले होते, ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात. मग त्याच्या मागची कारणं वेगवेगळी असली परंतु त्या ठिकाणी अपघात होतात. आता इतर ठिकाणी समजा ड्रायव्हरच्या चुकीमुळे अपघात होत असतील तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु एखाद्या ब्लॅक स्पॉटला जर वारंवार अपघात होत असतील तर त्याच्या मागची कारणं काय आहेत ही आम्ही आज स्वतः पाहणी करून घेतली. NHAIचे अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, आमचे ट्रॅफिकचे अंमलदार आहेत, तसेच RTO साहेबांना आम्ही बोलवलं होतं की बाबा नक्की कुठं स्पॉट आहेत हे व्हेरीफाय करण्यासाठी. तर ह्या हायवेला 4 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत, पेमदऱ्यापासून ते राजुरीपर्यंत, ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात. पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 2024ला एकूण 32 फेटेला अपघात झालेले आहेत. मागच्या वर्षी 2025ला 20 अपघात झालेले आहेत आणि यंदा जो लेटेस्ट गोवंसवाडीला जी बस पलटी होऊन जो अपघात झालेला आहे, असे मिळून एकूण 6 अपघात झालेले आहेत. तर आमचं पुणे ग्रामीणचं एक टार्गेट आहे की नेक्स्ट काही दिवसामध्ये आम्हाला हे फेटल ॲक्सिडेंट 0पर्यंत आणायचे आहेत. त्याच्यावर आम्हाला कंट्रोल करायचा आहे पूर्ण. त्याच्यामुळे असे अपघात वारंवार होऊ नयेत म्हणून मी NHAIच्या अधिकाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्टरला बोलून ह्या ब्लॅक स्पॉटची पाहणी केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी रबलरची आवश्यकता आहे, स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे किंवा सबसायडरी जे रोड आहेत त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे, तर असे मी स्पॉट आयडेंटिफाय केले. आणि त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेले आहे की नेक्स्ट 7 डेजमध्ये हे रबरल स्ट्रीप जे आहेत ह्या पूर्ण बसून जातील. आणि ज्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे ते रस्त्याचं काम पूर्ण करून, म्हणजे रस्ता पूर्ण झाला आहे, क्युरिंग बाकी आहे किंवा आणखीन थोडंसं किरकोळ काम डागडुजीचं बाकी आहे, त्या ठिकाणी मंथ एंडपर्यंत पूर्ण ही सुरक्षेचे जे त्यांना जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही पूर्तता करून त्यांच्याकडून घेत आहोत. तर आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 महामार्ग येतात, एक कल्याण अहिल्यानगर महामार्ग. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर तुम्ही 4 अपघात स्थळं सांगताय. पुणे नाशिक महामार्गावर किती आहे? पुणे नाशिक अपघातावर सुद्धा रोडवर सुद्धा 4 ब्लॅक स्पॉट आहेत. एक आहे तो आपला चाळकवाडी टोल नाक्याला आहे, एक लंबोदर हॉटेल आहे त्याच्या समोरचा स्पॉट आहे, एक फाउंटन हॉटेल जे आहे त्या ठिकाणी एक आहे, आणि एक स्पॉट पिंपळवंडी जिथून आपण राईट मारून पिंपळवंडी गावामध्ये जातो त्या ठिकाणी आहेत. तर त्या ठिकाणचे मी NHAIचे जे शिंदे आहेत कॉन्ट्रॅक्टर आणि NHAIचे अधिकारी, त्यांना दोघांना तिथं बोलून घेतलेलं आहे. आम्ही त्यासुद्धा रोडची पूर्ण पाहणी करून त्याप्रमाणे त्यांना सूचना देणार आहोत. सर, म्हणजे यापुढे अपघाताला प्रमाण घटेल असं तुम्हाला? आमचं अपघाताचं प्रमाण 0% की पोलीस स्टेशन आळेफाट्याच्या हद्दीमध्ये 0 अपघात व्हावेत ह्या दृष्टीनं आम्ही पूर्णपणे प्रिकॉशन घेणार आहोत. आता ज्या ठिकाणी हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे, आता काही इश्यू असे आहेत की आणे भागामध्ये अजून हायवेचंच काम झालेलं नाही, तिथं डांबरीच रोड आहे, तर त्या ठिकाणी आत्ताच आपल्याला करता येणार नाही. ते ज्यावेळेस कॉन्क्रीटचा रस्ता होईल त्यानंतर तिथं आपल्याला करता येईल. मग तात्पुरती पण आम्ही तिथं त्यांना रिफ्लेक्टर असतील किंवा रबलर स्ट्रिप्स लावता आले तर त्याची पण पाहणी करून आम्ही त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी रोड तयार आहे त्या मंथ एंडपर्यंत सगळीकडची कामं होणं अपेक्षित आहे.